करवीर तालुक्यातील भामटे ग्रामपंचायतीनं पाण्याच्या पाईपलाईनसाठी खुदाई करून मुरुम हलवला होता। त्यामुळे संपूर्ण डोंगरच ठिसूळ बनलाय। आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला आणि डोंगराचा मोठा भाग कोसळला। त्यामुळे एका घरामध्ये माती आणि गाळ पसरला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालंय। करवीर तालुक्यातील भामटे गावाच्या उत्तरेला डोंगर पायथ्याशी ग्रामपंचायतीनं प्लॉट पाडले आहेत, तर डोंगर माथ्यावर ग्रामपंचायतीच्या वतीनं पेयजल योजनेची टाकी बांधली आहे। वास्तविक या ठिकाणी खुदाई करू नये अशी मागणी नागरिकांनी केली होती। तरीही ग्रामपंचायतीनं लोकवस्तीच्या वरच्या बाजूला डोंगरावर पाण्याची टाकी बांधून पाईपलाईनसाठी 10 फूट खुदाई सुद्धा केली आहे। डोंगरात खुदाई केल्यामुळे मुरुम ठिसूळ बनला होता। आज दुपारी 3 वाजता भामटे परिसरात जोरदार पाऊस झाला। ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं पाण्याच्या प्रवाहाबरोबर डोंगराची माती आणि मुरुम वाहून खाली आला आणि संपूर्ण गाळ एका घरामध्ये शिरला। या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय। शिवाय भात आणि धान्याचंही नुकसान झालंय। माळीणची दुर्घटना अजूनही महाराष्ट्र विसरलेला नाही। त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर भुसभुशीत झालेले डोंगर किंवा टेकड्या यांची शासनानं तपासणी करणं गरजेचं आहे।